नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण फळगळ या प्रमुख विषयावरती बोलणार आहोत. कारण मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये सध्या भरपूर प्रमाणात आपल्याला फळगळ दिसते. मित्रांनो, फळगळीला प्रमुख एक 4-5 कारणं असतात. पहिलं कारण आहे ते म्हणजे बुरशीमुळे होणारी फळगळ. दुसरं कारण आहे ते म्हणजे आपली जर झाडं पाठीमागच्या वर्षी डिंक्याला बळी पडली असतील, फायटोप्थोरा असेल, काडीवर झाड असेल आणि यावर्षी तुम्हाला चांगलं दिसतंय परंतु त्या झाडामध्ये स्टोरेज नसेल तरी सुद्धा ते झाड यावर्षी सुद्धा फळ ड्रॉपिंग करू शकतं. मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही दिलेलं पाणी किंवा झाडाला बसलेला ताण किंवा कमी अधिक पाण्याचा ट्रेस याने सुद्धा आपली बागेची जी आहे ती फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो, मुद्दा नंबर 4 येतो, तो म्हणजे जी फायटोप्थोरा असेल किंवा रिमझिम पावसामध्ये जी बुरशी तयार होत असते, कोलोट्रोटिकम सारखी बुरशी, फायटोप्थोरा सारखी बुरशी याने सुद्धा गळ होत असते. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची कमतरता पडली तरी सुद्धा आपली गळ होऊ शकते. मित्रांनो, याच्यावरती आपल्याला उपाय कसा करता येईल किंवा आपण व्यवस्थितरित्या काम करून आपल्या बागेवरची फळं कशी व्यवस्थित करू शकतो, त्याच्यावरती फवारण्या कशा काढायच्या, हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषिगाथा मध्ये. मित्रांनो, या ठिकाणी ह्या झाडाची तुम्हाला फळगळ दिसते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे फळ दिसत आहे तर ते इथून काडीच याची वाळलेली आहे, म्हणजे सिट्रस ग्रीनिंग हा प्रकार या फळाला झालेला आहे आणि ही काडीच वाळणं म्हणजे हा सिट्रस ग्रीनिंगचा प्रकार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरं जे फळ मी तुम्हाला एक दाखवतो ते म्हणजे या ठिकाणी जर देठ कुजलेला असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्राऊन रॉट दिसत असेल तर या ठिकाणी ही फळगळ जी आहे ती आपली कोलोट्रोटिकम या बुरशीने होत असते. त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये जर या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता असेल, म्हणजे जसं की हे झाडाचं पान आहे आणि ह्या झाडाच्या पानावरती तुम्हाला काही पांढरट रेषा दिसत असतील, हिरव्या रेषा आहेत, काही पानावरती धब्बे दिसत असतील, पिवळे धब्बे, तर इथं अन्नद्रव्याची कमतरता, ह्या झाडाला अन्नद्रव्याची कमतरता पडते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बागेमध्ये ही जी फळगळ आहे तर ती पाहायला भेटू शकते. त्याच्यानंतर आपण एकदम बागेमध्ये जे आहे ते चुकीचा तणनाशकाचा वापर, बागेमध्ये जर आपण चुकीच्या वेळी तणनाशक वापरलं तरी सुद्धा या ठिकाणी गळ होऊ शकते. म्हणजे आता या ठिकाणी काय झालंय की ह्या झाडाला थोडीशी अन्नद्रव्याची कमतरता, त्याचबरोबर त्याच्यावरती काडी होती पाठीमागच्या वर्षी आणि त्यामुळेच इथं थोडंसं पाणी पण साचत होतं आणि त्यामुळे या झाडाची काही फळगळ झालेली आहे. परंतु त्याला तणनाशक वापरताना काही तणनाशकाचा सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी होऊ शकतो, कारण ज्या फळावरती तणनाशक उडालेलं आहे तरी सुद्धा त्याची सुद्धा फळगळ होऊ शकते आणि म्हणूनच या झाडाची थोडीफार फळगळ झालेली आहे. मित्रांनो, बाकीचा पूर्ण बगीचा पाहता याच्यामध्ये बाकी तुम्हाला इतर फळगळ दिसणार नाही. मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण जर बुरशीमुळे फळगळ होत असेल तर काय इलाज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये फळगळ होणार नाही किंवा झाली नाही पाहिजे. मित्रांनो, तणनाशक वापरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची, तुम्हाला हा मिक्स व्हिडिओ वाटेल परंतु आता एक एक टप्प्याने मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपलं काम झालं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊया की तणनाशक. आता या स्टेजला जर तणनाशक वापरायचं झालं तर आपण आपल्या फळावरती तणनाशक उडलं नाही पाहिजे. प्रथम तर काळजी ही घ्यायची. दुसरी काळजी आहे की ज्यावेळेस फळं ही परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतात तर त्यावेळेला आपल्याला तणनाशकाचा वापर हा शक्यतो टाळायचाच आहे, म्हणजे की या फळांना कुठल्या प्रकारे इजा होऊ नये. आणि त्याच्यानंतर उष्ण वातावरण, आणि उष्ण वातावरणामध्ये जर आपण तणनाशकाचा वापर केलेला असेल तर निश्चितच काय होतंय की नंतर जे जमिनीमध्ये एक गरमट तयार होतं किंवा हीट जास्त तयार झाल्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्या बागेवरची फळं गळू शकतात. आपल्या बागेमध्ये जर मिलीबगचा प्रादुर्भाव जर झालेला असेल आणि त्याच्यानंतर आता सध्याच्या अवस्थेमध्ये तुमची फळं तिथं पण गळू शकतात. मिलीबग असेल किंवा व्हाईट स्केलचा जास्त प्रादुर्भाव जर आपल्या फळावरती पूर्ण झालेला असेल, जसं की या ठिकाणी हे फळ तुम्हाला थोडंसं दिसतंय, तर जर पूर्ण देठाभोवती अटॅक जर झाला तर या ठिकाणचा पूर्ण रस शोषण हे मिलीबग किंवा हे व्हाईट सेल करत असतात आणि त्याच्यानंतर काय होतं की देठ कमजोर होतं आणि त्याच्यानंतर या फळाची ड्रॉपिंग ही होऊ शकते. अशी तुम्हाला आपल्या बागेमध्ये प्रकार असे दिसत असतील. मित्रांनो, त्याच्यानंतर या झाडामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला कमतरता दिसत नाही, तसंच आपल्याला या झाडाखाली कुठल्याही प्रकारचं फळ हे दिसत नाही. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, मित्रांनो, बुरशीमुळे जी होणारी गळ आहे तर तिला आपण कसं थांबवू शकतो. आपल्या बागेमध्ये आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराइडचा वापर करायचा आहे, म्हणजे झाडाचं खोड, त्याचबरोबर झाडाचं आळ आणि झाड हे व्यवस्थितरित्या फवारणी करायची. त्याचबरोबर टप्प्यानं मॅटिलॅक्झिलचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. एलेटचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे, परंतु तो कसा करायचा आणि कशा पद्धतीने आपण ते फवारण्या काढायच्यात हा मुख्य मुद्दा आहे. तुमचं शेड्यूल ज्यांच्याकडे चालू आहे त्यांच्या हिशोबाने तुम्ही ह्या फवारण्या करू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला मुद्दा येतो तो म्हणजे जी इथं देठकूज होत असते
देठकूच कधी होते तर ज्यावेळेस तुमच्या फवारण्या व्यवस्थित नसेल तर या ठिकाणी पावसाचं जर पाणी साचलं, जसं की आता थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पाऊस येतोय, इथं पाणी जर साचलं त्याच्यानंतर इथं आपल्या बागेमध्ये पूर्ण बुरशी असते, परंतु ती 100% ऍक्टिव्ह नसते, कारण तिला जेव्हा वातावरण सुटेबल भेटल किंवा ज्या त्या वातावरणामध्ये जी ती बुरशी अटॅक करत असते, आणि जेव्हा इथं पाणी साचतं त्याच्यानंतर कोलोट्रोटिकमचा उगम होतो आणि नंतर तिथं देठकूज होते आणि त्याच्यानंतर आपली फळं ही जमिनीवरती गळून पडतात. फायटोप्थोराने काय होतं तर आपल्या बागेमध्ये पूर्ण आपल्याला एका रात्रीमध्ये पूर्ण सडा दिसू शकतो, आणि विशेष करून ह्या ज्या गळफांद्या आहेत तर या गळफांद्यांचा माल हा आपल्याला जास्त गळालेला दिसू शकतो. जमिनीवरती जी फायटोप्थोरा बुरशी आहे ती कधी ऍक्टिव्ह होते तर खाली जमीन गजगज ओली असेल, त्याच्यानंतर वरतून सूर्यप्रकाश पडला आणि त्याच्यानंतर ही जमिनीमधली जे ओलावा आहे तिथून वायूपेक्षा जास्त निघणारी हीट, त्याच्यानंतर या ठिकाणी काय होतंय की तेवढं उष्ण वातावरण तयार झाल्यानंतरच फायटोप्थोरा अटॅक करतो आणि आपल्याला बागेमध्ये आपल्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी गळ दिसू शकते. तर मित्रांनो, फायटोप्थोरा जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल, कव्हर करायचा असेल तर आपल्या बागेमध्ये 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण एलेटचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतो. इथून पुढे प्रत्येक फवारणी जी आपल्याला काढायची आहे ती म्हणजे झाडाचं खोड आणि झाडाचं आळ, ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या कव्हर जेव्हा होतील तेव्हाच आपली बाग ही फायटोप्थोरापासून वाचू शकते. मित्रांनो, त्याच्यानंतर जर अन्नद्रव्यामुळे गळ होत असेल, अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या बागेमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्यानं काय करायचंय तर वॉटर सोलेबलच्या माध्यमातून करायचंय. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये झाडांचा जो रास होत असतो किंवा झाडं डिंक्याला बळी पडतात, त्याचबरोबर अन्य बुरशीयुक्त रोगांना बळी पडतात, तर त्याच्यासाठी आपल्याला जैविकचा वापर करायचा आहे. मित्रांनो, 40-20-40 फॉर्म्युल्यानुसार आपण जर जैविकचा वापर आपल्या बागेमध्ये व्यवस्थितरित्या केला तर झाडाची क्वालिटी तर एक नंबर राहीलच, परंतु त्याचबरोबर फळगळ सारखी समस्या आणि त्याचबरोबर झाडांचा ऱ्हास होणे यासारख्या समस्यापासून सुद्धा आपण वाचू शकतो. मित्रांनो, आपल्या बागेमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल जेवढं जास्त असेल तेवढी जमिनीमध्ये ऑक्सिजन लेव्हल ही जास्त असते आणि ते जीवाणूची मात्रा भरपूर असते, आणि त्यामुळं वेगवेगळ्या बुरशीचा जो अटॅक होणार असतो तर तो खूपच कमी प्रमाणात होतो किंवा नगण्य प्रमाणात आपल्याला हा दिसून येतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर 40-20-40च्या माध्यमातून काम करायचंय. म्हणजे आपल्याला 40% रासायनिक वापरायचंय, 20% जैविक वापरायचंय आणि 40% ऑर्गॅनिकचा सुद्धा वापर आपल्याला आपल्या बागेमध्ये करायचा आहे. मित्रांनो, फळगळीपासून जर आपली बाग वाचवायची असेल तर आपल्याला टायमाला व्यवस्थितरित्या फवारण्या काढणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये तरी फवारण्या किमान आपल्या व्यवस्थित जाणं गरजेचंच आहे. तणनाशकाचा वापर थोडासा आता इथून पुढे टाळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुद्दा येतो बुरशीनाशकाचा, म्हणजे एलेट सारखे, रेडोमिल गोल्ड सारखे किंवा तुमची स्टेज जशी चालू असेल त्याप्रमाणे आपण बुरशीनाशकाचा वापर सुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या बागेवरती ज्यावेळेस भरपूर प्रमाणात आंबे बहार असतो आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा भरपूर शेतकरी काय करतात की मृग बहारासाठी झाडं ही तानावरती घेतात, म्हणजे भरपूर प्रमाणात झाडांना ट्रेस देतात आणि त्याच्यानंतर परिणाम असा होतो की ज्यावेळेस या फळांना पाण्याची गरज असते, अन्नद्रव्याची गरज असते, तर त्यावेळेस त्यांना व्यवस्थितरित्या अन्नद्रव्य झालं, पाणी झालं भेटत नाही आणि या फळाचा चमडा पूर्णपणे हार्ड होऊन जातो आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस झाड या फळांना अन्नद्रव्य म्हणा, पाणी म्हणा देण्याचा प्रयत्न करतं, तर त्याच्यानंतर या फळाची कॅपॅसिटीच राहत नाही की अन्नद्रव्य घेण्याची. त्याच्यानंतर झाड यांना ड्रॉप करून टाकतं, म्हणजे बारीक फळांची सुद्धा आपल्याला या ठिकाणी गळ आपल्या बागेमध्ये दिसू शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, कॅल्शियम बोरॉनचा वापर करणं या ठिकाणी गरजेचं आहे. कॅल्शियम बोरॉनचा आपण जसा वापर करू तसा या चमड्याला लवचिकपणा येईल, त्याचबरोबर देठ सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर प्लॅनोफिक्सचा सुद्धा आपल्याला वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे हार्मोन्स आहेत तर ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी देठ पक्क करण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे सर्व कार्य करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, त्याचमध्ये हार्मोन्स बॅलन्स हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की झाडामध्ये, प्रत्येक झाडामध्ये हार्मोन्स असतातच, परंतु हार्मोन्स बॅलन्सिंग असणं किंवा कोणत्या हार्मोन्सची आपल्या बागेमध्ये कमतरता पडते तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार वेळोवेळी हार्मोन्सचा वापर, वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, वेळोवेळी आपल्याला वॉटर सोलेबल खतं असतील, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक खतं असतील, त्याच्यानंतर आपल्याला जीवाणू खते असतील किंवा बॅक्टेरिया असतील किंवा बायोमिक्स असेल, तर याचा सुद्धा वापर एकदम व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडाला पूर्ण समतोल अन्नद्रव्य पोहोच करण्याचं काम हे बॅक्टेरिया करतील आणि त्याच्यानंतर आपण दिलेला खताचा उपयोग सुद्धा 100% होईल आणि जैविक रासायनिक अभिक्रिया ही व्यवस्थित होऊन त्याच्यानंतर आपण दिलेली खतं ही झाडांना जीवाणूच्या मार्फत व्यवस्थित भेटतील. मित्रांनो, ऑक्सिजन लेवल जमिनीमध्ये जेवढी जास्त
तेवढे जीवाणू आपले जास्त. त्याचबरोबर जेवढे जीवाणू जास्त किंवा ऑक्सिजन लेवल जमिनीमध्ये जास्त असते त्यावेळेस रूट झोन चांगला वाढतो. त्याचबरोबर रूट झोन जेवढा वाढेल तेवढा अन्नद्रव्य मुळा जास्त घेतील आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती माल तर भरपूर लागलेला असेल, त्याचबरोबर आपले झाडही एक नंबर क्वालिटीचे या ठिकाणी राहणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.